आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतीसाठी जमीन तयार करताना रोटावेटर किती महत्वाचा वाटतो. माती एकदम मऊ भुसभुशीत होते, तण निघून जातं आणि वाटतं की आता आपलं शेत लागवडीसाठी अगदी तयार आहे. पण विचार करा, जर हीच प्रक्रिया जी वरवर इतकी फायद्याची दिसतीये ती आपल्या जमिनीचं आतून नुकसान करत असेल तर? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. हा प्रश्न ऐकून कदाचित धक्का बसेल, पण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण विज्ञान आपल्याला काहीतरी वेगळंच सांगतंय. असं तर होत नाहीये ना की रोटावेटरमुळे होणारा वरवरचा फायदा जमिनीखाली होणाऱ्या एका मोठ्या नुकसानीवर पांघरून घालतोय. चला हेच समजून घेऊया. तर बघा, सुरुवात इथून होते. रोटावेटर फिरवल्यावर माती किती छान मऊ आणि भुसभुशीत दिसते नाही का? पिकांच्या वाढीसाठी हे अगदी परफेक्ट आहे असंच आपल्याला वाटतं. आणि खरं सांगायचं तर वरून पाहिल्यावर यात काहीच चुकीचं दिसत नाही. पण खरी गोष्ट या मऊ थराच्या खाली दडलेली आहे. चला आता जरा खोलात शिरूया आणि विज्ञान काय म्हणतंय ते पाहूया. कारण जमिनीच्या पृष्ठभागाखाली एक वेगळंच जग आहे, एक जिवंत परिसंस्था. आणि रोटावेटरचं काम थेट या जगावर परिणाम करतं. आता नीट बघा, जेव्हा रोटावेटरची ती धारदार पाती जमिनीत फिरतात तेव्हा ती फक्त माती ढवळत नाहीत, तर त्या मातीतल्या कोट्यावधी सूक्ष्म जीवांचं घर अक्षरशः उद्ध्वस्त करतात. हे एक प्रकारचं जमिनीवरचं अदृश्य आक्रमणच आहे. आणि हे बघा, फरक किती स्पष्ट आहे. डावीकडे आहे एक निरोगी माती, जिथे बुरशीचं एक जिवंत जाळं आहे जे पिकांच्या मुळांपर्यंत अन्न पोहोचवण्याचं काम करतं. आणि उजवीकडे बघा, रोटावेटर फिरवल्यानंतर तेच जाळं हजारो निरुपयोगी तुकड्यांमध्ये तुटून गेले. तसंच गांडूळं, जे जमिनीचे खरे मित्र आहेत, ते या प्रक्रियेत मारले जातात किंवा तिथून निघून जातात. याचा थेट परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होतो. आता जमिनीखाली होणाऱ्या या विध्वंसाचा एक खूप मोठा आणि दीर्घकालीन परिणाम होतो. हळूहळू आपली सुपीक जमीन आपली ताकद गमावून बसते. तर हा हार्ड पॅन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जिथपर्यंत रोटावेटरची पाती पोचतात त्याच्या अगदी खाली मातीचा एक कडक दगडासारखा थर तयार व्हायला लागतो. हा थर इतका घट्ट असतो की तो पिकांच्या मुळांना खाली जाऊ देत नाही आणि पाणीही जमिनीत मुरण्यापासून रोखतो. आणि गंमत म्हणजे ही प्रक्रिया इतकी हळू आणि नकळत होते की ती लक्षातच येत नाही. पहिल्या दुसऱ्या वर्षी वरची माती नांगरल्यावर मऊच दिसते, त्यामुळे काही अडचण आहे असं वाटतच नाही. पण खरं तर प्रत्येक वर्षी जमिनीखालील तो हार्डपॅनचा थर जास्त कठीण आणि जाड होत जातो. मृदाशास्त्रज्ञ तर इथपर्यंत म्हणतात की जर ही प्रक्रिया अशीच चालू राहिली तर जमीन अक्षरशः सिमेंटसारखी कडक होऊ शकते. विचार करा, ही कल्पनाच किती भीतीदायक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, याचा आपल्या खिशावर काय परिणाम होतो? जेव्हा माती पाणी धरून ठेवू शकत नाही, तेव्हा थोडा जरी पाऊस कमी झाला तरी पिकांना लगेच ताण बसतो. जमिनीची सुपीकता म्हणजे सेंद्रिय कर्ब तो हवेत निघून जातो. आणि साहजिकच जेव्हा पिकांची मुळंच नीट वाढू शकणार नाहीत तेव्हा उत्पन्न घटणार हे नक्की. हे चित्र बघा, सगळं काही स्पष्ट होईल. डावीकडे निरोगी मातीत पिकांची मुळं किती खोलवर गेली आहेत, ज्यामुळे त्यांना पाणी आणि अन्नद्रव्य भरपूर मिळतात. आणि उजवीकडे हाडपॅन असलेल्या जमिनीत ती मुळं खाली जाऊच शकत नाहीत आणि वरच्यावरच पसरतात. आणि जर आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर हा फटका छोटा नाहीये. काही अभ्यासांनुसार जमिनीच्या या घट्टपणामुळे आणि कमी ओलाव्यामुळे पिकांच्या उत्पन्नात 20% घट येऊ शकते. 20% म्हणजे खूप मोठा आकडा आहे. पण थांबा, घाबरून जाण्याचं कारण नाही. चांगली बातमी ही आहे की ही परिस्थिती बदलता येते. आता आपण या समस्येवर मात करून जमिनीला पुन्हा जिवंत कसं करायचं याबद्दल बोलूया. आणि हे बदल करणं अजिबात अवघड नाहीये. फक्त 3 सोप्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली, नांगरणीची खोली कमी करा. याचा तात्काळ फायदा म्हणजे इंधनाचा आणि वेळेचा खर्च वाचतो. दुसरी पायरी, आच्छादन पिकांचा वापर करा. आणि तिसरी, शेतात ट्रॅक्टरच्या किंवा इतर वाहनांच्या फेऱ्या शक्य तितक्या कमी ठेवा. या प्रत्येक लहानशा बदलामुळे जमिनीवरचा दाब कमी होतो आणि तिचं आरोग्य सुधारायला मदत होते. चला, जाता जाता एका महत्त्वाच्या गोष्टीवर विचार करूया. आपण नेहमी आपल्या ट्रॅक्टर, रोटावेटर यासारख्या उपकरणांना आपली संपत्ती मानतो. पण असं असेल तर की आपली खरी आणि सगळ्यात मौल्यवान संपत्ती ही निर्जीव उपकरणं नसून आपल्या पायाखालची ही जिवंत माती आहे? यावर नक्की विचार करा.